माहिती आहे मग काय काही नाही. हो, आलेच वाटतो. गाडीचा आवाज आला. बघा घाबरू नका, अजिबात घाबरू नका. सगळं ठरल्याप्रमाणे करा. ऑल द बेस्ट. शलाका, अगं बोल, काय झालं तुला? ए, काय झालं हिला? काय नाही, दारू चढली म्हणून या पडलं. काय? हो, फुकटची मिळाली ना, नाश्ता घासली, व्याख्या भाड्या नसले. काय बोलताय तुम्ही आज? राजेंद्र, हा सर्व काय प्रकार आहे? थोडी थोडी खाल्ली तुम्हाला. लहानपणी सोडवली नसती ना थोडी, मग आता सोड. तर पुढं असं आहे की एक बाई एका पोलीसवाल्याच्या खुनाचा प्लॅन रचते. असं नाही सांगायचं ना, तू त्यांना ओळखू द्या ना. ती बाई कोण, तो पोलीसवाला कोण. आज प्रॉमिस टू मिस्टर राजेंद्र, मी याचा निवाडा लावणार. शोध घेणार मी आहे. तो तुमचा धंदा आहे आणि त्या केसला एक रंज पडून देऊन लोकांसमोर विकण्याचा. आणि तुमच्या लोकांच्या धंद्याला कारणीभूत मी आहे, म्हणून माझा या धंद्याशी थेट संबंध. डोकं फिरले आता. चला का? म्हणून तोंडाला येईल ते बरोबर आणि आपण सगळं ऐकून घ्यायचं. हो, नाही नाही, माझं डोकं फिरलं म्हणून तुम्ही ते बसला नाही आहात, तर माझं डोकं जरा जास्तच चालतंय या भीतीने मी ते बसलो. ओके ठीक आहे, मान्य केलं. तुमची बायको नाहीये आणि मुलगाही नाहीये, पण तुम्ही आम्हा तुला काय खोटा सांगून इथे बोलवलं आणि आमच्यामध्ये फूट मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला. हो, प्रयत्न करायला तुम्ही एकत्र कधी नव्हतातच. तुम्ही यांना वापरून घेत होते, हे तुम्हाला प्रेम, आपुलकी, जवळीक, सेक्स, एव्हरीथिंग बिकॉज ऑफ ब्लडी बिझनेस. राजेंद्र, हे नाव नक्कीच तुमचं नाही, बरोबर? ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि माझ्या औषधाची बॉटल किती कशी आली? चौकशी करायला तुम्ही पोलीस स्टेशन नाही गेला. आता इथल्या लोकांना सुद्धा माहिती झाली आहे की तुम्ही माझी चौकशी करून दिला. आता शाला काय म्हणाली, पर्यावरण त्या टेम्पोवाल्याला बोलवलं. बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही हे केलं, हेही सिद्ध होतं. शलाका मॅडमच्या पुढचा चाकू, टॉवेल सगळंच आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची प्रत्येक वर्षी स्पर्धा होत असते. यावर्षी म्हणजे 71वं वर्ष आहे आणि सातत्याने ही स्पर्धा ही घेत असतात. याच्यासाठी एक नाविन्यपूर्ण कलावंतांसाठी आणि यांच्या मनातली सुप्त गुण किंवा आतमध्ये सुप्त गुण बाहेर निघण्यासाठी ही जी स्पर्धा आयोजित करतात, स्पेशली कामगारांसाठी, ही खूप गौरवास्पद गोष्ट आहे. आणि यामध्ये आम्ही पुढाकार घेतो आहे, हे आम्हाला आमचे गुण बाहेर काढण्यासाठी आहे. हे त्यांचे मी खरोखरच खूप आभार मानतो. आणि ही स्पर्धा अशीच नेहमीसाठी राहो. आणि ही स्पर्धा म्हणजे मला असं वाटतं की खरंच खूप एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. नाटकाविषयी बोलायचं झालं तर जितेंद्र सर आमचे दिग्दर्शक आहेत. मी विनोद धकाते, शरयू कुबेर आणि तलाश खोब्रागडे ही आमची टीम आहे. त्यासोबत इतरही बाकीचे सहाय्यक कलावंत आहेत, ज्यांनी पूर्ण ताकदीने हे हा प्रोडक्शन उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यासाठी आता आमच्या पद्धतीने आम्ही पूर्ण जी परीक्षकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न केला आहे. ते जे काय होईल ते त्यांच्यावरती डिपेंड असतो. बस एवढंच सांगायचं आहे मला की ही स्पर्धा अशीच नेहमीसाठी समोरासमोर होत राहावं आणि आमच्यासारख्यांच्या कलावंतांना ती आणखी याचा पुढाकार मिळत राहावं. बस, धन्यवाद. सर, काय सांगाल नाटकाविषयी? नाटक कसं काय निवडलं तुम्ही? हो, अभिजित गुरु यांचं लिहिलेलं हे नाटक आहे. अभिजित गुरूंचं लिखाण वाचल्यावर लक्षात आलं की हे नाटक बसवायला चॅलेंजिंग आहे. तेव्हाच आम्ही ठरवलं की या नाटकाची आपण निवड करावी. मी हे नाटक मला मिळालं याच्यासाठी मी भाग्यवान असं समजेल. कारण जेव्हा आम्ही हे तालिमी ते करत असताना याच्यातले बारकावे जेव्हा लक्षात आले लेखकांनी लिहिलेले, तेव्हा खरंच मला कौतुक वाटलं की एखाद्या लेखकाची शक्ती कुठवर जाऊ शकते याचा अंदाज घेत तो आम्ही हे नाटक बसवण्याचा प्रयत्न केला. आणि शरयू कुबेर, त्यानंतर विनोद धकाते आणि तलाश खोब्रागडे यांनी त्यांना चांगली साथ दिली असं मला वाटतं.
कलावंताविषयी काय सांगाल, यांनी काम केलं आहे तुमच्या? तिघही कलाकार तसे नवीनच आहेत, पण त्यांनी नवीन असण्याचा भास जाणवू दिला नाही असं मला वाटतं. त्यांनी त्यांच्या परीने पूर्ण वेळ दिलेला आहे आणि पूर्ण प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. आवडव्य सेट जो आहे तो आणणे आणि नेणे कशी काय कसरत होती? ही खूप मोठी कसरतच आहे. याच्यासाठी आम्हाला म्हणजे असं वाटलं, पहिल्यांदा तर असं वाटलं की आम्ही करू शकतो की नाही, कारण आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जेव्हा नेपथ्य न्यायचं असतं तेव्हा हे फार कठीण असतं. पण यासाठी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना याचा धन्यवाद देईन की त्यांनी हे अतिशय यशस्वीपणे त्याला उभं केलं आणि एक मॅझनाईन फ्लोअर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आता तो प्रेक्षकांना कितपत आवडला आणि कसं झालं हे आता तुम्हीच सांगू शकाल. नक्कीच. कोण बोलायचं? सर्वप्रथम मी बोझावाल सरांचे धन्यवाद मानते, कारण ही संहिता माझ्यासाठी खूप कठीण आहे. तेवढं चॅलेंजिंग रोल होता, कारण मी पहिल्यांदाच नाटकामध्ये काम करते, पण त्यांनी असं कधीही जाणवू दिलं नाही. प्रत्येक बारकावे त्यांनी मला सांगितले. विनोद धकाते सर आहेत, तलाश खोब्रागडे सर आहेत. खूप उत्कृष्ट अशी साथ मला लाभलेली आहे. त्यामुळे काम करण्यामध्ये एक वेगळीच मजा आणि एक वेगळीच ऊर्जा मला प्राप्त झाली. आणि मला माझ्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्याही असतील, या सर्वांनी सामावून घेतल्या, आपलं म्हणून मला मानलं. त्याच्यासाठी या तिघांचेही धन्यवाद मानते. मी स्वतःला खूप धन्य समजतो की 3 पायांची शर्यत या नाटकामध्ये मला ॲक्टिंग करायला मिळालं आणि याचं मी सर्वस्व विनोददादा, बोजावळ सर यांना खूप धन्यवाद देतो. तसंच माझे सहकर्मी शरीव मॅडम, विनोददादा आणि बाकीचे सहकर्मीसुद्धा त्यांनासुद्धा खूप धन्यवाद देतो. कारण का जेव्हा मी हे नाटक जेव्हा वाचलं होतं आणि हे पात्र जेव्हा मला समजलं की हा पात्र आहे आणि ते खूप चॅलेंजिंग होतं, पण मला असा तो रोल करायचा होता आणि मला जसं मी विचार करत होतो मग त्या पद्धतीचा जेव्हा रोल मिळाला तर मला पुन्हा त्याच्यात आवड निर्माण झाली आणि हे नाटक आज मी सादर केलं. आता सर्व काही तुमच्या हातात आहे की त्याला तुम्ही आता कसं बघता किंवा जे आपले परीक्षक आहेत त्यांच्याकडे. बस धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा. थँक्यू आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता स्पर्धेत झालेलं आहे तर निकालाची वाट आहे, तर त्याकरता शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. होप सो.